नमस्कार, मी अमोल सोरमारे, बाय फॅक्टर इनपुट प्रायव्हेट लिमिटेडचा प्रतिनिधी। आज आपण आलो आहोत पद्मावती, तालुका भोकरदन, जिल्हा जालना येथे। आपण आज आपल्यासोबत आहेत प्रगतशील शेतकरी कैलास कोलते यांनी त्यांच्या शेतीमध्ये मिरची पिकाची लागवड केलेली आहे। तर त्यांनी या मिरची पिकाला आपलं बाय फॅक्टर इनपुट प्रायव्हेट लिमिटेडचं हे इनरूट हे प्रोडक्ट त्यांनी वापरलेलं आहे। तर याचे कसे अनुभव आले आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। नमस्कार दादा। नमस्कार। आपण हे सोडल्यानंतर कसे अनुभव आले आपल्या प्लॉटला? मला असे अनुभव आले, याचे झाडाची जे स्टंप आहे ते जाड झाले, नंतर त्याची मोरणीची संख्या जास्त झाली, फुटवे जास्त झाले, नंतर त्याच्या पानाची जाडी समजा जास्त झाली, नंतर त्याला गिरण समजा हिरवा कलर मस्त आला, झाडाची गिरण चांगली राहिली, नंतर त्याला फुटवे समजा जे मुळे आहे ते बेडमधून मल्चिंगच्या बाहेर आले, समजा मुळ्याची पण वाढ चांगली झाली आणि पांढरे शुभ्र मुळे आहे जे जिथं सोडले नाही ते झाडाची पण हाईट थोडी लहान आहे आणि मुळ्याची पण पिवळेपणा मुळ्याला दिसू राहिला। याच्यामध्ये जो मुळ्याचा जो कलर आहे हा पांढरा शुभ्र आहे आणि जास्त लांब आहे। ज्या ठिकाणी सोडले गेले तिथं पांढरी शुभ्र अशी मुळी आणि पूर्ण बेडच्या बाहेर येते, बरोबर। आणि स्टंपची क्वालिटी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने झालेली आहे, मोरण्या सुद्धा चांगल्या प्रकारे सेट झालेल्या आहे आणि ज्या ठिकाणी सोडलेले त्या ठिकाणी पिवळेपणा अजिबात नाहीये, एकदम हिरवेगारपणा आणि काळोखी झाडाला आलेली आहे। तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगा? इतर शेतकऱ्यांना पण जे समजा लागवडीनंतर 10 किंवा 15 दिवसात यांनी सोडायला पाहिजे, त्याचे पण उत्पन्नात वाढ होईल। माझी पण समजा मला तर अनुभव आलाच, पण इतर शेतकऱ्यांनी पण करायला पाहिजे आणि सोडायला पाहिजे। शेतकरी मित्रांनो, अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 73 78 98 62। धन्यवाद।